आज सुद्धा दुर्दैवानं ह्या गोदावरी नदीच्या काठी असलेल्या ज्या इमारती उभ्या राहिल्या त्यातून रोज सकाळी आणि संध्याकाळी टनावरी मैला आतमध्ये येतो. लोकांची जी आहे सकाळ संध्याकाळचं सगळं भगवत नाही आणि ते त्या रामकुंडात आणि सगळीकडे येते. मागच्या वेळेला श्री श्री रविशंकरजी आले होते. मागच्या कुंभमेळ्यालाच ते बोलले, भर सभेत बोलले, मैं नहाने की बात छोड़ो, पीने की बिल्कुल बात मत करो, मैं उंगली तक नहीं डुबाऊंगा. का बोलले ते असं? कारण ते पाणी आम्ही अस्वच्छ केलं. तिथले STP वगैरे आमच्या राजकीय पुढाऱ्यांनी चालवलेच नाहीत, पैसे घेत राहिले, कोणी लक्ष दिलं नाही. जे सुवेज पाईपमध्ये गटारामध्ये सोडायचा मैला तो पावसाळी गटारामध्ये सोडला आणि नदीमध्ये आणला. आप तुम्ही बघू शकत नाही. मी म्हटलं एवढं करा, मी आज नाही बोलत, कित्येक वर्ष बोल, एवढं करा, एवढं पाप दूर करा, बाकी काही नाही केलं तरी चालेल. वेगळी काहीतरी तुमची सुवेज लाईन असणारच. त्या सुवेजला जे आहे ही सगळी घाण पुढे जाऊ द्या आणि स्वच्छ पाणी जे येत आहे गोदावरीचं ते येऊ द्या. हे एवढं एक काम केलं ना तर कुंभमेळा पावला आम्हाला. बाकी आम्हाला काही नाही केलं तरी चालेल. हे सगळं काही जे करता येईल.